बांधणी या ठिकाणी भरपूर चांगली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये मनीष केनी सर आणि रमाकांत सर. पहिला चेंडू घेऊन प्रीतम. अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह. मिस्टर सुजित लॉंग ऑफला चेंडूला एक्झिक्यूट करतायत ऑफ दी मार्क. धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळते आणि मैदानामध्ये पतंग सुद्धा आपण बघतोय. मकर संक्रांती म्हटल्यानंतर पतंग हे उडवलं जाते आणि प्रामुख्याने तुम्ही किती उंच उडा, तुमची दोरी ही खाली असलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये असणं हे गरजेचं आहे. हो, यावेळेला मात्र मिस टाइम आहे. शॉट अप्रतिम असा खेळण्याचा प्रयत्न होता मिडॉन मध्ये. इथे मात्र सुजित मोहिते येत आहेत ऑन साइडला, ऑन स्ट्राईक वरती, आणि ते जर षटकार खेळलेत तर मात्र मिस्टर धीरज यांच्या माध्यमातून त्यांचा एक आवडता ब्रँड त्यांना पोहोचवला जाईल प्रत्येक षटकारामागे. बघूया धावा स्कोर कार्ड वरती 2. प्रीतम गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव वर्षित केली जाते. धावसंख्या पोहोचेल 3 वरती. महत्वाची मॅच आहे. इथून मात्र चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल आर्यन फायटर संघाचा, कारण करण फायटरकडे सुद्धा डीप बॅटिंग लाईन आहे, चांगली गोलंदाजी आहे. एक चांगली मॅच. फर्स्ट एलिमिनेटर आपण बघतायत. तयार गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश मिस्टर प्रीतम. 3 चेंडू आणि 3 धावा स्कोर कार्डवर. अप्रतिम शॉट मिड ऑफ रिझनला, चांगला फिल्डिंग शॉट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे करण आहेत. धावसंख्या 1 ने 4 वर स्थिरावले गेले. एक अतिशय दर्जेदार बॅटिंग इथे बघायला मिळते. प्रामुख्याने जर बघितलं तर 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दरम्यान पुढचा चेंडू मिस्टर सुजित साठी. अतिशय अप्रतिम अशी मैदान आणि महत्वाची मॅच. त्याच्यामध्ये सुजित आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर प्रीतम यांची एक अप्रतिम लेंथ लाईनला मेंटेन करणारी एक्युरेसी गोलंदाजी आपण बघतायत. चेंडू क्रमांक 5वा. राईट मोर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम. ते शपलून ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु दर्जेदार गोलंदाजी. ज्या गोलंदाजीसाठी प्रीतम यांना बोलवलंय त्या गोलंदाजीची धार या ठिकाणी कायम ठेवतायत आणि अतिशय अप्रतिमरित्या गोलंदाजी या ठिकाणी हँडल करत पूर्णतः इकॉनॉमिकल गोलंदाजी. गोलंदाज म्हणून पुढे येताना गुड बॉलिंग. स्कोर 5 वर पोहोचलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा शॉट अजूनपर्यंत खेळून दिलेला नाहीये. ही ताकद आहे प्रीतम यांची. इथे मात्र अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. चौकार. संजय वर्तकच्या बॅट मधनं येतो एक स्मॅश आउट. चौकार. येस थँक्यू. पहिलं षटक संपले. 9 धावा स्कोर कार्ड वरती. सुजित मोहिते जर या ठिकाणी षटकार मारताय, धीरज भाऊ यांच्या माध्यमातून त्यांचा आवडता ब्रँड त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघूया. 9 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी येत आहेत. आणि सुजित राऊत सरांसाठी पारितोषिक येते या ठिकाणी. जर स्टंपिंग येते सुजितची तर मात्र सागर भोईर यांच्याकडनं 500 रुपये, धीरज कडनं 200 रुपये. आणि इथे मात्र ऑन साइडला
लॉंग लेग रिझनला हवाई फायर. सुजित यांच्या बॅटमधून आला एक षटकार आणि त्यांना मिळतोय एक ब्रँड एसटीजे. येस थँक्यू. गोलंदाजी ट्रॅक वरती हिमांशूचं स्वागत केलंय सुजितनं. आणि जर रिव्हर्स षटकार जर खेळतायत सुजित मोहिते किंवा चौकार तर त्याच्यासाठी एक आणखीन ब्रँड धावा आहेत 15 बॉल द्यायचा आहे. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. हिमांशूचं स्वागत चौकार षटकाराने केलंय. 5 चेंडू 5 धावा. त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 10 धावा. तब्बल 7 चेंडूमध्ये 15 धावा आपण स्कोर कार्ड वरती बघतायत. त्याच्या मागचं कारण इथे मात्र ड्रायव्हिंग सीट वरती आपण दोन्ही फलंदाजांना बघतोय. एका बाजूने संजय वर्तक आणि दुसऱ्या बाजूने सुजित मोहिते. ग्रेट बॅटिंग ग्रेट स्टार्ट या ठिकाणी बघायला मिळतोय. माकुनसर प्रीमियर लीगचं आपण बघताय 2024चा एक दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा. हवेचा रुख राईट हँड बॅटर साठी अनुकूल आहे आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज अतिशय अप्रतिम अशी बॅटिंग करताना हिमांशू पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. कारण फायटरचा एक आधारस्तंभ गोलंदाज मिस्टर हिमांशू तयार होताना पॅव्हिलियन इन कडनं चेंडू क्रमांक 2 घेऊन समोर येतो सुजित मोहिते मॅन इन गोल्डन फॉर्म. याही वेळेला मात्र शॉर्ट बॉल ओव्हर मिड विकेट. The ball is punishing into the stand for U6. Back to back big 6. Score more now 21 without loss. STJ. सेकंड ब्रँड मात्र त्यांच्या नावावरती नोंदवला जातोय. हिमांशूचं थोडस टेन्शन वाढलंय कारण इथून मात्र षटकाराने डील करतायत मिस्टर सुजित. बॅटचा फ्लो खूप चांगला आहे. बॅटला स्विंग करतायत आणि सरळ ऑन साइडला ओव्हर मिड विकेट डिपॉझिट करतायत चेंडूला षटकारांसाठी. हिमांशूला कमबॅकिंग करावी लागेल कारण फायटरसाठी. पुढचा चेंडू आणि इथे मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये. यस नो. कौशिक मात्र यावेळेला सुजितला पाठवतायत बॅक टू द पॅव्हिलियन. 21 धावा असताना पहिला मोहरा गारद झालाय. सुजित तंबूच्या आसऱ्याला परततायत. येस थँक्यू. आमच्या साईड स्क्रीनवरती मनीष ठाकूर ज्यांची अविरत मेहनत या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने या मैदानाला सर्वांना ज्ञात आहे की त्यांचं अविरतपणे या मैदानावरती वावरणं आणि त्यानंतर एक इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न आहे MSFच्या माध्यमातून. त्यासाठी त्यांचं कौतुक जेवढं कराल तेवढं कमी आहे कारण एक अथक परिश्रम आणि त्यानंतर निर्माण केलेली सुसज्ज अशी क्रीडा नगरी. न्यू मॅन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अभिजित 21 धावा असताना मात्र सुजित मोहिते सारखा एक मोठा गडी बॅक टू द पॅव्हिलियन कडे गेलाय. आर्यन फायटर खऱ्या अर्थाने फायटिंग करते. एका बाजूने कौशिक मात्र उपयुक्त झेल घेत आहेत. पालघर जिल्हा कबड्डी म्हटल्यानंतर एक अप्रतिम असे पंच म्हणून त्यांची कामगिरी राहिली. ऑफिशियल पंच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. पुढचा चेंडू मिस्टर हिमांशू. पुढचा चेंडू घेऊन अभिजित साठी. ओ यावेळेला मात्र वाडा शॉट. लेफ्ट का ड्राईव्ह एकचा कव्हरला मात्र डॉमिनेट करत चेंडू जातोय चौकार. एसटीजे. एस धावसंख्या पोहोचले 25 आणि आमचे सागर भोईर सुद्धा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये दाखल झालेत. वेलकम सागर. आपले हार्दिक स्वागत आहे. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे. बघूया तयार या वेळेला हिमांशू पुनश्च अभिजित साठी 25 धावा स्कोर कार्ड वर.
ओ याही वेळेला उडवलाय आणि तिथे आहेत हरीश. हरीश मात्र आपण बघू शकाल एक अप्रतिम झेल घेत आहेत पॉइंट मध्ये आणि डेंजरस मॅन मिस्टर अभिजितला पाठवत आहेत टक आउट कडे. येस न्यूमॅन न्यूमॅन चला लवकर. हरीश स्वप्नील मात्रेसाठी रुपेश भाऊ यांच्याकडनं नक्कीच प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक त्यांनी अनाउन्समेंट केलंय. थोडस स्पीडअप करा स्वप्नील. जातायत मैदानाच्या आतमध्ये मात्र हरीश पाटील यांनी अप्रतिम झेल कठीण होता परंतु कठीण काळामध्ये आपला अप्रतिम कौशल्य दाखवत या ठिकाणी जो झेल घेतलेला आहे कॅच घेतलेला आहे खऱ्या अर्थाने हिमांशूसाठी जमेची बाजू न्यूमान स्वप्नील दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्ड वरती 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25वा हिमांशू तयार स्वप्नील तयार. राकेशजी ठाकूर सरांकडनं जर स्वप्नील 2 षटकार खेळतायत तर मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे मात्र चांगलं शतरक्षण आणि स्वप्नील भाऊ चुकी करतायत. सो थँक्यू. दरम्यान आशिष आमचे आणि नक्कीच मोंटी नावानं धावा 26 प्रसिद्ध असे खेळाडू आहेत ते जर झेल घेत आहेत या ठिकाणी तर सागर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया प्रकाश भाऊ उर्फ अंत्या यांच्यासाठी प्रीतम साठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. बघूया न्यूमान चेतन दाखल झाले ते एक हार्ड हिटर बॅटर. ही जोडी आर्यन फायटरची महत्वाची आहे. बघूया तयार या वेळेला गोलंदाज प्रीतम. पहिला चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिलाय चेतननं. एकदा वर्जित केले आणि धावा बघायला मिळतात 27 27 27 धावा स्कोर कार्ड वरती. संजय वर्तक मागच्या मॅच मध्ये त्यांची जी बॅटिंग बघायला मिळालंय त्याची पुनरावृत्ती होईल का हे बघावं लागेल. प्रीतम तयार आहेत. प्रीतम सुद्धा एक अप्रतिम गोलंदाज. संजय वर्तक एक हार्ड हिटर लेफ्ट हँड बॅटर. चला थोडस गेम स्पीडअप करा. याच्यानंतर 3 मॅच आपण खेळायचे आहेत आपल्याला आणि फायनल जर जास्त षटकांची झाली तेवढीच मॅच मध्ये आणखीन रंगत येईल. इथून तयार गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम. अप्रतिम शॉट या वेळेला मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला धावसंख्या 1 ने वाढेल. इथे पोहोचले ती तब्बल 28. कौशिक तिथे आहेत. हिमांशू एका बाजूने केतन आपल्याला बघायला मिळत आहेत. करण सॉरी 28वा तर चेतन आपल्याला बघायला मिळतील ऑन साइडला ज्याच्याकडे बॅटिंग मध्ये भरपूर ताकद आहे परंतु त्यांची रणनीती काय असेल तेही बघावं लागेल. प्रीतम तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हो यावेळेला बॅटला ब्रश करत शॉर्ट थर्डमॅनला चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि तिथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला डॉमिनेट करत चेंडू जातोय सरळ डीप थर्डमॅन मधनं सीमा पार चौकार. एसटीचे
येस थँक्यू. 32 धाबा. पुनीत आम्हाला सांगताय स्कोर कार्ड वरती 32 रन्स. चांगली बॅटिंग केतनच्या बॅटमधनं चौकार आलाय. चेतनच्या बॅटमधनं इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मनीष सर म्हणतायत येस इट इज अ वाईट बॉल डाऊन द लेग सम. इज बीन स्ट्रगलिंग टू गेट हिज राईट लाईन especially when various space is gone down the leg side and umpire signal yes it is a wide ball. 33 runs on a scorecard. It's now is a perfect Yorker delivery playing just a mid off rhythm for a single score. Mono 34 loss of 2 wicket. अप्रतिम गोलंदाजी 34वा स्कोर कार्ड वरती आहेत आणि चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. 5वा चेंडू घेऊन संजय वर्तक साठी 34वा स्कोर कार्ड वरती या षटकातील 5वा चेंडू. उलटा साईन पेच्या वरनं चांगला शॉट सिलेक्शन. मात्र एक्स्ट्रा कव्हरला तिथे कौशिक आहेत. थोडस फंबल होत आहे. तदवर मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या मात्र बघायला मिळतील तर 36 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही पहिल्या इनिंग मधील 13 चेंडूंचा खेळणं शेष आहे. एक अप्रतिम मॅच. फर्स्ट एलिमिनेटर जिंकणारा संघ सेकंड क्वालिफाय खेळण्यासाठी सज्ज होईल आणि तो संघ कुठला असेल यासाठी मात्र सर्वांच्या नजरा या मॅच कडे आहेत. महत्वाची मॅच, महत्वाचा चेंडू. हो हो यावेळेला मात्र अप्रतिम शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला कौशिक तिथे पुनश्च फंबल करतायत. पात्र धावसंख्या 37. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट. यस डीजे. हॅलो. दरम्यान आपण बघताय 10व्या स्कोर कार्ड वरती 37. एक अप्रतिम मॅच. जबरदस्त द्वंद्व. गोलंदाजी ट्रॅक वरती निकेत किनी दाखल झालेले आहेत. समोर आपण बघतायत मिस्टर संजय. MSF MPL सीझन आपण बघताय 2024 एक नेत्रदीपक सोहळा आणि ते निकेत मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय. इथे मात्र उडवलाय डाऊन द ग्राउंड. मिस टाइम शॉट आहे. करण चेंडू खाली आहे आणि करण इथे मात्र चुकी करतायत. डेंजरस मॅन मिस्टर संजय वर्तकला संधी देणं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुफान रोखावं लागेल तुम्हाला. 39 धावा झालेली आहेत. कारण यांची बॅटिंगची जी मेथड आहे लेफ्ट हँड डेंजरस बॅटर असतात आणि तिथे संजय वर्तक वेल सेट बॅटर आहे. त्याला जीवनदान दिलंय. किती महागात पडेल येणारा वेळ ठरवेल तुर्तास होई या मॅच कडे. आणि इथे लिफ्ट केलाय. मिस टाइम. येस नो. ओ माय गॉड. ते दुसऱ्यांदा संधी मिळते संजय यांना. धावसंख्या 41 वर पोहोचलंय. इथून मात्र दोन्ही खेळाडू नाराज आहेत. एका बाजूने करण आहे, दुसऱ्या बाजूने हिमांशू. दोन्हीही महत्वाचे खेळाडू. 41 धावा. संजयला मिळालेली संधीचं सोनं चांगल्या इनिंग मध्ये करता येईल काही बघावं लागेल. 41 रन सोनं स्कोर कार्ड. इथे मात्र उडवले चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मात्र कौशिक आहेत. धावसंख्या 42 वर पोहोचेल. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. इथून चेतन ज्याच्या बॅटचा स्विंग खूप जोरदार आहे. बॅटचा फ्लो अप्रतिम बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने माकुसर प्रीमियर लीग त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गाजवलंय. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 42 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आणि निकेत पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन दाखल झालाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
एक अतिशय महत्वाचं षटक म्हणता येईल. इथून चेतन यांना मिळणारा आत्मविश्वास चांगल्या स्कोरकडे मार्गक्रमण करेल. तर इथून मात्र निकेतने दाखवलेली लेंथ लाईन अॅक्युरेसी कारण फायटरला किफायदेशीर ठरेल. अतिशय यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. चेंडूला सरळ एक्झिक्यूट केले गेले बॅकवर्ड टच केअर एक लॉंग लेग रिझन मध्ये धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले ते डबल 4. 44 स्कोर कार्ड. 44 आपण बघतायत. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये मिस्टर निकेत अप्रतिम गोलंदाजी हँडल करतायत कारण दोन्ही मातबर खेळाडू आहेत. परंतु मोठ्या फटक्यापासून त्यांना थांबवून ठेवलं. एक जमेची बाजू राईट आर्म राऊंड विकेट. एक्युरेसी खूप चांगली आहे गोलंदाजीमध्ये. पुन्हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेले आहेत. इथे शॉर्ट बॉल आहे. पूल केले चेंडूला. पूल आणि हुकचं एक सुंदर कॉम्बिनेशन आणि तिथे चेंडू वन्स बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न सफळ झाला असं म्हणायला हरकत नाही. बघूया पंच आम्हाला दर्शवतील की धावा मिळतायत इथे. 2 धावसंख्या 46. 46 चांगली गोलंदाजी निकेत यांच्याकडनं. अंतिम चेंडू जर व्यवस्थित हाताळला 1 to go लास्ट टू गो तर मात्र खऱ्या अर्थाने डेथ ओव्हर मध्ये एक सुंदर इकॉनॉमिक ठेवली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. हो यावेळेला भरपूर शॉर्ट बॉल फाईन लेग रिझनला चेंडूला एक्झिक्यूट केले गेलंय. एक्झिक्युशन प्रॉपर. धावसंख्या पोहोचले तिथे 4 ने. 50. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने धावा येत आहेत. 50. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बघूया. करण गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. करणकडे मात्र डेथ ओव्हरचा भरपूर अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूने आजचे बड्डे बॉय सुद्धा आहेत. तमाम आमच्या क्रीडा रसिकांच्या माध्यमातून MSFच्या माध्यमातून करणला आम्ही वारंवार या ठिकाणी शुभेच्छा देतोय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा. तर बघूया आपण ईश्वरचरणी प्रार्थना केले. करण तयार. इथून मात्र संजय वर्तकचं प्लॅनिंग काय असेल, चेतनच्या मनामध्ये काय चाललं असेल आणि करण फायटरचा खेळमा या ठिकाणी काय विचार करत असेल. डेथ ओव्हर मध्ये किती धावा ह्या महत्वाच्या आहेत. बघूया. करण तयार. मिस्टर संजय साठी पहिला चेंडू. पंच दर्शवताना या सिटीचा व्हाईट बॉल. 51 रन ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त द्वंद्व. एक प्रतिम मॅच. चेंडू आणि फळी मधली कश्मकश. इथे हुक चा फटका कन्वर्ट केलाय षटकारामध्ये की चौकारामध्ये. पंच आम्हाला सांगतील चौकार आहे की षटकार. चौकार आहे. धावसंख्या मात्र पोहोचले डबल 5. 55 रन ऑन स्कोर कार्ड. पंचावन्न धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हुकचा फटका मात्र हा सिग्नेचर शॉट बघायला मिळतो मिस्टर संजय वर्तक यांचा आणि त्यांनी दाखवून दिले. चेंडूला लिहिलंय या फेकलंय बॅकवर्ड टच स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल सरळ डीप मिड ऑन लाईक. धावा रचित केली गेली. अब तक 56 धावा स्कोर कार्डवर. इथून मात्र चेतन अजूनही शांत आहे. ज्या बॅटिंग साठी ओळखला जातोय ते बॅटिंगचं ट्रेलर मात्र त्यांना दाखवावं लागेल. त्यांची झाकिया त्यांना इथे दाखवावी लागेल. परंतु एका बाजूने करण आहे ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि ऑन साइडला मात्र ते प्रोटेक्शन देत आहेत. 56 धावा आणि उर्वरित 4 चेंडू वरती या मॅचचा पूर्णतः दारोमदार. फर्स्ट क्वालिफायर जी मॅच आहे दोन्ही संघ असतील त्यांनी तयार राहायचं टॉस साठी. नेक्स्ट मॅच बिग बॅटल, बिग इम्पॉर्टंट मॅच. इस सदगुरु 11 बनाम किंग्स ऑफ माकुड़सार
फर्स्ट क्वालिफायर मॅच, बिग बॅटल, बिग फाईट मॅच. तुर्तास वळूया आपण चेतनच्या बॅटिंग कडे आणि करणच्या बॉलिंग कडे. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघतायत लॉंग ऑफ रिझनला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि भीमर सुद्धा पंच म्हणतायत एकंदरीत 5 धावा काउंट केले जातील. थँक यू. 61 रन ऑन स्कोर कार्ड. पंच दर्शवत आहेत फ्री हिट. कहते हैं कि लाल हिट मच्छर के लिए डेंजरस और फ्री हिट गेंदबाज के लिए. परंतु इथे बघायचंय की कम बॅकिंग करेल की नाही. पुढचा चेंडू इथे मात्र शपलून खेळतायत आणि तिथे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोहोचेल ती 62 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि इथे मात्र संजय वर्तक सॅक्रिफाईस करतात आपलं विकेट. गॉन. ओ युडी आउट. सन्युमन सागर मैदानाच्या आतमध्ये जात आहे. धावसंख्या आपल्याला पुणे सांगतायत की 62 झालेले आणि अजून या षटकातील चेंडू आणि शेष आहेत 3. पुढचा चेंडू चेतनसाठी. चेतनने यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे आणि सेल मध्ये कन्वर्ट झालाय. चेतन सुद्धा मोक्याच्या क्षणी बाद होत आहेत. येस थँक्यू न्यूमॅन. आपण बघतायत बद्रेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बद्रेश यांची हेअरस्टाईल आपण बघितल्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनीनी पदार्पण केलं होतं त्याही वेळेला त्यांची हेअरस्टाईल ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. इथे मात्र बद्रेश येत आहेत. संघासाठी मात्र बद्रेशांना धावा बनवावे लागतील. बघूया चेंडू शेष आहेत या षटकातील 2 टू. कारण हा स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करतोय. एक भीमर हाताळला त्यानंतर स्वतःला सावरलं आणि चांगली गोलंदाजी करतायत बड्डी बॉय. ओहो चेंडूला गॅपमध्ये चेंडू आणि चौकार. जबरदस्त 4 धावा येत आहेत. धावसंख्या 4 रिप्लाय झाले. पोहोचले 66. येस थँक्यू. बद्रेशच्या बॅटमधून आलेला चौकार. योगेश म्हात्रे सरांच्या माध्यमातून बद्रेश या ठिकाणी षटकार खेचताय तर 500 रुपयाचा पारितोषिक. हो हो यावेळेला आपण बघू शकाल. आणि इथे मात्र आउट. ओयूडी आउट. 67 धावांचं टार्गेट. आपण बघूया टॉस बॉक्स कडे. चला या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस. सद्गुरू 11 बनाम किंग्स ऑफ माकुणसार. चला टॉस साठी यायचंय. किंग्स ऑफ माकुणसार सद्गुरू 11 टॉस साठी.
आणि इथे मात्र टॉस करण्यासाठी यायचंय सद्गुरू 11 बनाम किंग्स ऑफ माकुंडचा चॉईस दरम्यान धीरज या ठिकाणी कॉइन स्पिन करतायत. बघूया किंग्स ऑफ माकुंड सर बनाम सद्गुरू 11 टॉस जिंकला इथे आणि टॉस जिंकलाय सद्गुरू 11 काय घेणार प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचं स्पेशली रिझन आहे का क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय टार्गेट माहित पडेल आम्हाला 5 ओव्हर मध्ये किती काढायचे ते. ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 40 ते 50 दरम्यान रोखण्याचा प्रयत्न करू. ओपनिंग टीम मधील काही फलंदाज आहेत जे तुमच्या टार्गेट वरती असतील का की यांना मात केलं तर कमीत कमी धाव रोखू शकतोय. असं राजेश आहे आणि दुसरा हर्षल, ह्या दोघांना रोखण्याचा प्रयत्न करू. दरवर्षी प्रत्येकाला इथे भव्य व्यासपीठ दिलं जाते. दरवर्षी एक भव्य तुम्हाला व्यासपीठ दिलं जाते MSF च्या माध्यमातून माकुंसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. काय म्हणतील आयोजकांना आयोजन एकदम व्यवस्थित आहे. या वर्षी तर एकदम 2024चं जोरदार केलेलं आहे. सर आपण टॉस हरलात प्रथम बॅटिंग करायला मिळते हे तुमच्या मनाच्या अगेन्स्ट आहे का जर तुम्ही टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं. मी पण फिल्डिंग घेतली असती. आता बॅटिंग करायला तुम्हाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले किती धावा एक चांगलं टार्गेट आणि एक चांगली मॅच आमच्या सर्व क्रीडा रसिकांना बघायला मिळू शकते. नक्कीच चांगली मॅच बघायला मिळेल कारण सकाळी आम्ही 75 मारल्या हरलो बॅड लक कॅच सुटले म्हणून. आता आम्ही त्याच्यापेक्षा जास्त रन्स मारलो. अँड विच बॅट्समॅन डू यू ट्रस्ट कुठले फलंदाज आहेत जे तुम्हाला असं वाटते की या ठिकाणी चांगला स्टार्ट करून देतील आणि पॉवर प्ले मध्ये 2 जी महत्वाची षटक आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती धावा एक फाउंडेशन बिल्ड करतील. आमचे लेजंड माकुंडचा क्रिकेटचं दैवत रमाकांत दादा पाटील त्याच्याकडून तर खूपच आहेत. हर्षल आहे, अजून आमचे राजेश आहेत, जिग्नेश आहेत, सगळेच आहेत, चेतन आहे. दोन्ही संघांना बेस्ट कळूया आपण मॅच कडे. इथून मात्र पहिला चेंडू चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न आपण बघतायत. धावा येत आहेत 2. तर आपण बघताय धावा स्कोर कार्ड वरती 3. एका बाजूने निकेत आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण हिमांशूला बघतोय. टार्गेट इथे सेट केले गेले ते 67th आणि गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील. पुढचा चेंडू घेऊन हिमांशू साठी एक बिग इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जो संघ हरेल त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. जिंकणारा संघ सेकंड क्वालिफायर खेळण्यासाठी सज्ज होईल. इट्स अ बिग इम्पॉर्टंट मैच है इथे. चलिए अपन जाते मैच कडे. काफी बड़ा रोमांच भरा मैच है और जहां तक एलिमिनेटर फर्स्ट की बात करते हैं चर्चाएं काफी रंग चुकी अब. इस बार अच्छी गेंद थी, गुडलेट के ऊपर थी, थोड़ा सा शफल होकर ऑन साइड में खेलना चाहते थे हिमांशु. गेंदर बल्ले के बीच में तालमेल नहीं, डॉट बॉल यहाँ पर. एक अच्छी रणनीति के साथ में इस समय आर्यन फाइटर अपने डिफेंस का प्रयास कर रहे हैं. 67 रन उनके सामने रखे गए और उनको बचाने की चाहत तमन्ना आरजू लिए यहाँ पर स्वप्निल आए हैं गेंदबाजी के लिए. आर्यन फाइटर के एक जाने माने गेंदबाज माने जाते हैं और पहली गेंद के साथ में एक रिदम में गेंदबाजी कर रहे हैं. लेकिन उनके सामने मिस्टर हिमांशु एक नाम बड़ा है, काम बड़ा करना होगा क्योंकि उनकी बल्लेबाजी की ताकत भी बढ़िया है. इस बीच तैयार गेंदबाजी के लिए मिस्टर स्वप्निल राइट मोर द विकेट. पटकी हुई गेंद हुक करना चाहते थे, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, एक ही मिलेगा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर. पुनीत हमें बताते हुए कि 4 रन हो चुके हैं. एक बड़ा मैच है. तमाम जो दर्शक है, तमाम जो दोनों टीम के समर्थक है, उनकी जो दिलों की धड़कनें हैं, उनकी दिलों की धड़कने का जो आवाज हम यहां से सुन रहे हैं. इस पिच अगली गेंद बहुत ही बढ़िया चेंज ऑफ द पेस. अच्छी गेंदबाजी. स्वप्निल की तारीफ करनी होगी.
निकी थोड़े से सफल हुए थे, ऑन साइड में खेलना चाहते थे, रिस्ट्रिक्शन जारी है। 38 दायरे के बाहर मैच पहली ओवर में 2 ही खिलाड़ी है, उसका फायदा उठाना चाहते थे, लेकिन एक सूझबूझ भरी बल्लेबाजी। आर्यन फाइटर के कप्तान ने हमें क्यों बुलाया है गेंदबाजी के लिए, ये बताते हुए स्वप्निल। गुड स्टार्ट, स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 5 पे। काफी बेहतरीन मैच है, लेकिन करण फाइटर के पास भी एक से एक बढ़िया बैटर है, तो मैच का भी बड़ा होगा। मैच तमाम दर्शकों का एक टॉप लेवल के ऊपर इंटरटेनमेंट करेगा, इज नो डाउट। अगली गेंद इस बार दिशा से भटके हैं और यहां पर क्या रन्स आएंगे देखना इस समय। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 5 रन एक्स्ट्रा के इससे से। यस, थैंक यू। क्या करण ने जो गेंद डाली थी, एक्स्ट्रा के 5 रन दिए थे, वो क्या यहाँ पर वापस किए? स्कोर इस समय पहुंचता हुआ 10 डबल डिजिट में, क्योंकि उन्होंने बीमर डाला था और 5 रन दिए थे, यहाँ पर वाइट डाल के 5 दिए। स्वप्निल थोड़े से नाराज होंगे अपने आप के ऊपर, लेकिन समय अब आगे बढ़ता हुआ 1-0 टीम रन स्कोर कार्ड। यहाँ पर अच्छी गेंद, सिंगल जरूर मिलेगा, 11 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर। पहली ओवर की गेंदें आनी शेष है, यहाँ पर एक आखिरी गेंद शेष है, 11 हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। 67 रनों का लक्ष्य, एक काफी खूबसूरत मुकाबला, एक बेहतरीन कशमकश, खूबसूरत सा आउटफील्ड और विकेट क्या लाजवाब बनाई है इस साल गेंदबाज और बल्लेबाजों के लिए कारगर विकेट। अगली गेंद, गति को परिवर्तन करना चाहते हैं क्या यहाँ पर? अंपायर सिग्नल, यस इट इज अ वाइड बॉल, एक्स्ट्रा और मिलेंगे 2। टोटली स्कोर कार्ड के ऊपर 13 रन बन चुके हैं। अभी भी बात करेंगे तो 54 रन की दरकार है। एक तरफ संजय वर्तक थोड़ी सी सोच में, दूसरी तरफ स्वप्निल अपनी आखिरी गेंद डालने के लिए एक बार फिर गेंदबाजी ट्रैक पर। क्रिकेट आपके स्ट्रेटेजी का गेम है, क्रिकेट आपके हुनर का गेम है, क्रिकेट आपके बेहतरीन ताकत का गेम है, और वही ताकत दिखाने का जब मौका आपको मिलता हो एमपीएल के द्वारा, तो उसका फायदा उठाना चाहिए। 13 रन बिना कोई नुकसान से इस बार तैयार, एक बार फिर हमसे दूर चाहते हुए मिस्टर स्वप्निल। इस ओवर की अगली गेंद, इस बार मिस टाइम, हमें जरूर है, और लेकिन डोमिनेट करती हुई शॉट दरमियान को, और ये सीमा रेखा के नजदीक जा रही है। जब तक गेंद को फील्ड करेंगे, अंपायर सिग्नल, यस इट इज अ 4 रन स्कोर मूव नाउ, एंड ऑफ द फ्रेश ओवर, 17 रन ऑन स्कोर कार्ड। यस डीजे, यस थैंक यू। अगर पहला अगर विवरण देखेंगे 4 ओवर का, तो उनके 50 रन थे। उतनी रन अब चाहिए, 50 रन। पलटवार काफी बढ़िया नजर आया है। आने वाली 24 गेंदें 50, 12.50 के अवसर से बनाने होंगे, और हारने वाली टीम को लगभग 1 साल इंतजार करना पड़ेगा माकुल सर प्रीमियर लीग का। इसीलिए मौका भी आपके पास है, उस मौके का फायदा उठा दो। करण फाइटर या फिर आर्यन फाइटर, जीतना है हमें और पहुंचना है सेकंड क्वालिफायर मैच में, जहां अपने अस्तित्व की लड़ाई एक बार नए सिरे से प्रारंभ करनी होगी। गेंदबाजी में परिवर्तन और बुलाया गया है उनके तेज तर्रार अनुभवी गेंदबाज, नाम है मिस्टर संजय वर्तक। एक अप्रतिम मॅच संजय वर्तकला मात्र पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मध्ये बोलवलं गेलंय, तिथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू असतील। एक मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ, गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर विकेट। समोर आहे तो निकेत, 24 चेंडू आणि 50चं इक्वेशन। पहिला चेंडू, यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे मिड विकेटला, तिथे आपण बघतायत अभि आहेत, सॉरी सागर, धावसंख्या पोहोचली ती 18 वर। चांगला चेंडू यावेळेला हाताळला गेलाय वर्तकनं,
पहिली गोलंदाजी त्यांची होत असते, परंतु इथे मात्र थोडस परिवर्तन आणि त्यांना सेकंड पॉवर प्ले मध्ये बोलवलं गेलंय. आर्यन फायटरच्या संगणकाची रणनीती आहे. इथे मात्र हुक केले चेंडूला. चेंडू हवेमधून जातोय सरळ लॉंग लेग रिजनला. तिथे मात्र चेंडू जाईल वन्स बाउन्स ओव्हर द रो. पंच आम्हाला सांगतायत येस इट इज 4 रन. येस इट इज दुसऱ्या महिन्यात लगेच दुसरी पण होईल एमपीआर. येस थँक्यू. धावत स्कोर कार्ड वरती 22 आणि नुकताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की तुम्ही सांगू नका की 1 वर्ष वाट बघावी लागेल. आमची जर इच्छा आली तर आम्ही नक्की दुसरं आयोजन करू शकतो. हेही बरोबर आहे. बघूया. हो चांगला चेंडू आहे. अँगलने टाकताय. तिथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न 23 वर स्थिरावलाय. बघूया. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. लेगबाईचे संकेत आहेत मनीष सरांकडनं. 23वा जय आणि पराजयाच्या वाटेवरती. इथे मात्र द्वंद्व प्रत्येक चेंडूवरती आणखीन रहस्यमय वाटेवरती मार्गक्रमण करते. पुढचा चेंडू. याही वेळेला मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संजय इथून मात्र प्रत्येक चेंडू डॉट बॉल. कारण फायटरचे समर्थक त्यांचे फलंदाज यांना टेन्शन मध्ये घेऊन जाईल. आणि चेंडू झालेले ते कुणी संख्या 4. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र मिस टाइम शॉट. येस नो. आणि बद्रेश यावेळेला झेल घेत आहेत. गुड कॅच. थैंक यू डीजे मास्टर. काफी बढ़िया सॉन्ग बजाते हुए, बहुत ही लाजवाब सॉन्ग. पूरी तरह से यहाँ पर संगीत में वातावरण का निर्माण करते हुए हमारे डीजे मास्टर. धावा चले स्कोर कार्ड वरती 23. अजूनही जर आपण बघितलं तर धावा बनवाव्या लागतील. इथून 44. बघूया चेंडू येते या षटकातील 1-2 अंतिम चेंडू. न्यूमॅन दाखल झालाय. साहिल आणि हिमांशू कडे जिम्मेदारी आहे करण फायटरची. इथे हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला सरळ एक्झिक्यूट केले गेले. एक धाव परिपूर्ण. दुसरी धाव इथे नाहीये. आणि धावा बघायला मिळतात त्या 24. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय. फक्त 7 धावा देत संजय वर्तकनं आपला क्लास दाखवलाय. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये इथून तुम्हाला धावा बनवायच्या त्या 43 एसटीचे. येणारे चेंडू 18 आणि धावा बनवायच्या त्या 43. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय सुजित तयार. बद्रेशांचा एक अप्रतिम कॅच आणि बॅटिंग करताना त्यांनी एक मारलेला चौकार खऱ्या अर्थाने आर्यन फायटरला थोडस मजबूतीपणा देऊन जातोय. तर इथून मात्र हिमांशू आणि साहिल यांची साझेदारी, त्यांची पार्टनरशिप भरपूर महत्वाची असेल. सुजित तयार गोलंदाजी ट्रॅकवर. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि आता आपण बघू शकाल 38 सर्कल मध्ये 4 खेळाडू आणि 38 सर्कलच्या बाहेर एकंदरीत आपल्याला बघायला मिळतात 5 खेळाडू. पहिला चेंडू सुजित.
आणि या बॅटने अभिषेकला निवडले आणि इथे मात्र झेल बाद झालेले ते साहिल. शेवटच्या चेंडूवरती जर 2 धावाचे ट्राय केले असते चित्र वेगळं असतं. एकच धाव आणि त्यानंतर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि साहिल थोडेसे नाराज आहेत. बघूया न्यूमॅन प्रीतम हरकत नाही. प्रीतम मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. प्रयत्न साहिल चांगला होता परंतु अभिजितच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. जसा मात्र वडामध्ये पावामध्ये वडा बंद होतो तसा त्यांच्या हातामध्ये बॉल बंद झाला आणि अक्षरशः साहिल यावं लागलं बॅक टू द पॅव्हिलियन कडे. दुसरा मोठा आदरा न्यूमॅन प्रीतम. 17 चेंडू 43 ची गरज आहे. 17-43. आर्यन फायटर बनाम करण फायटर. दोन्ही तुल्यबल, दोन्ही लढवई, दोन्ही बलाढ्य आणि दोन्ही संघाची दहशत दरारा वचक आहे MPL मध्ये. शॉर्ट बॉल होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. अभिजित तिथे आहे आणि अभिजित चांगली फिल्डिंग करतायत. एन्जॉय करतायत. बॉलिंग च्या पद्धतीने आपण टाकतोय तसा थ्रो करतायत. धावसंख्या पोहोचली ती 25. 25 धावा. तिसरा चेंडू हिमांशू साठी. भरपूर शॉट आणि कमी गतीचा चेंडू हाताळलाय. तिथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेचा अटेम आहे. 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 2 ने पोहोचले ते 27 वर. 27. अजूनही 40 धावा. येणारे चेंडू आहेत ते 15. 15 चेंडू 40 धावा. 15 मध्ये 27 झालेले आहेत. तयार आहे वेळेला हिमांशू. समोर येतो सुजित. चेंडू क्रमांक 4. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला मात्र गतीला परिवर्तन करत लेग गलीला तिथे आपण शतरक्षक बघत आहात. मिस्टर ठाकरे खूप चांगली फिल्डिंग, चांगलं शतरक्षण बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 28. सत्ताविसावा. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू हाताळला गेला आणि तिथे जबरदस्त शतरक्षण. संजय मात्र क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, सर्वांमध्ये मात्र आपला कॉन्ट्रीब्युट करतायत. एक अप्रतिम असं त्यांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक बघायला मिळते. धावसंख्या पोहोचली ती 20. इथे मात्र आपण बघतायत चेंडू सरळ षटकार जातोय. धावसंख्या पोहोचले 35 धावा. एसटीजे पाहिजे 12-32. थँक्यू. इथे मात्र षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय आणि धावा 35. येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 32-16च्या रन रेटने धावा बनवाव्या लागतील. 12-32चं इक्वेशन. नेक्स्ट मॅच किंग्स ऑफ माकुंसार बनाम सद्गुरू 11. बिग बॅटल. सर्वांच्या मनामध्ये आम्ही मॅच जिंकणार आणि फायनल मध्ये पोहोचणार ही मात्र एक प्लॅनिंग सुरू आहे. जसं जसं मात्र ही मॅच संपेल तसं मात्र सद्गुरू 11 आणि किंग्स ऑफ माकुंसारच्या सर्व खेळाडूंच्या हृदयाचे ठोके वाढतील. रोहिल असेल, रुपेश असेल एका बाजूने तयार होतात गेम प्लॅनिंग करत
दुसऱ्या बाजूने रमाकांत असतील, त्याच्यानंतर राजेश असतील. उडवलाय वाडा शॉट, ग्रेट लेफ्ट इट ड्राईव्ह, येतो चौकार एसटीचे. असं असं थँक्यू. व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र आपण बघतायत मिस्टर प्रीतमच्या बॅटमधनं एक कॉपी बुक स्टाईल न लेफ्ट इट कव्हर ड्राईव्ह, ग्रेट शॉट. तवसंख्या 4 ने फ्लॅग झाले आणि पोहोचले ते 39 वर. ओ यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडासा बावून झाला आणि तिथे मात्र प्रीतमला डॉमिनेट करत चेंडू स्थिरावतोय एसटी रक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली कमबॅकिंग संजय वर्तक. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा डॉट, तिसरा फुल टॉस आणि येतोय चौकार. हेच तिचे धावा स्कोर कार्ड वरती 43. चेंडू क्रमांक 4, 2 चौकार आल्या त्या षटकामध्ये प्रीतमच्या बॅटमधनं. काही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला खेळाडू आहे, 1 धाव मिळेल. 44 वर स्कोर कार्ड. आता मात्र 23 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू 23वा ची गरज. तयार या वेळेला पुनश्च संजय बनाम हिमांशू. 8-23 ची गरज आहे. तो मत भद्रेशला ठेवतायत, एकचा कव्हरला लॉंग ऑफला स्वप्नील आहेत, लॉंग ऑनला आपल्याला चेतन बघायला मिळत आहेत. ओ या वेळेला मात्र चेतन आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही आहे. हिमांशू मोक्याच्या क्षणी झालाय आउट एसटीचे. येस थँक्यू. वैभव पाटील सरांच्या माध्यमातून 3 षटकार कौशिक केलटाय, गेम चेंजर प्लेअर. तर मिळतील 500 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि वैभव पाटील सरांकडनं टिनू यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 1000 रुपयाचा पारितोषिक. गेम चेंजर कौशिक साठी आलाय. 7 मध्ये गरज आहे ती 23ची. बघूया त्यांचे चाहते मात्र पारितोषिक लावतायत, बक्षिसांची खैरात. 7 बॉल रिमेनिंग अँड 23 रन रिक्वायर्ड टू विन. ओ ट्रिपल आचित, क्लिंग बॉल गॉन एसटीजे. एस न्यूमॅन आणि आशिष यांच्याकडनं सुजीसाठी पुनश्च जर तुम्ही षटकार खेळताय 3 1000 रुपये दिले जातील. बघूया वेल बॅट. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बघूया न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅक वरती.
आशिष यांच्या माध्यमातून 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक बघूया. तयार या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती चेतन तून मात्र पंच दर्शवताना वाईट बॉल. अजूनही 22 धावांची गरज बघूया. 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू 22 ची गरज आहे. बघूया चेतन तयार. राईट अमाउंट द विकेट. इथे मिस टाइम शॉट आणि विकेटचं पतन गॉन. थँक्यू. आदरणीय ठाकूर सरांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती होते. वेलकम सर. आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आदरणीय ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना वेलकम सर. या आपण मंचावरती आसन असतो स्थान पण नव्हा आणि या मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. मॅच विनिंग जर या ठिकाणी करण करताय तर आशिष यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया इथून मात्र 4 चेंडू आणि धाबा बनवायच्या त्या 21. मॅच विनिंग साठी आशिष सरांना 5-0-0-0 5000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. बघूया एक संधी आहे. मॅच जिंका आणि 5000चे मालक बना आपण. आणि सुजित आहे मला वाटतं स्ट्राईकला. सुजित भाऊ स्ट्राईकला आहेत. बघूया पुढचा चेंडू आणि पहिला आला इथे षटकार. यस तिचे येस थँक्यू. आता मात्र 15 धावांची गरज आहे. पहिला बॅट अप्रतिम षटकार सुजितच्या बॅट मधून आलाय. पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र वेगवान मारा बघायला मिळतोय. वाईट यॉर्कर डॉट बॉल. थोडं मात्र 15 धावांची गरज आहे. सुजित ज्याने सुंदर षटकार मारला होता. थोडस अगोदर आले असते मॅच थोडस चित्र वेगळं असतं. बघूया सुजित पुनश्च तयार होतील. या वेळेला डाऊन द ग्राउंड अप्रतिम शॉट आहे. स्वप्नील आणि डॉमिनेट करत चेंडू चौकार जातोय. धावसंख्या पोहोचली ती आता मात्र 11 धावांची अजूनही गरज आहे. थोडेसे मिसफील्ड झालेले. शेवटचा चेंडू 1 to go. एका चेंडूवरती 11 धावांची गरज. तयार गोलंदाज चेतन. सुजित मात्र कमालीची बॅटिंग करतायत. गुड बॅटिंग सुजित. पुढचा चेंडू यावेळेला गतीला परिवर्तन करत हार्ड लक करण फायटर अँड अभिनंदन आर्यन फायटर. वळू आपण नेक्स्ट मॅचच्या कॉमेंट्रीकडे. तिथे मात्र रिझवण्यासाठी असतील उत्कर्ष पाटील सर.